मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत, अक्षयने ज्या पद्धतीने सीमाने त्याला मेनू दिलेला असतो त्या पद्धतीने त्याने रमासाठी सगळ्या काही वस्तू बनवलेल्या असतात. आता सगळं काही पॅक कर म्हणून तो तिला सांगत असतो. सगळं झालंय आणि तेव्हाच सीमा म्हणत असते, हो मी सगळं पॅक करते. तेव्हा अक्षय म्हणतो, हो झाली. आता कैरीची चटणी तिला खूप आवडते ना, तिनं सांगितली ना, म्हणूनच तिच्यासाठी मी ही बनवत आहे. आणि तेव्हाच त्याने ती कैरीची चटणी इथे बनवायला घेतलेली असते. आता मात्र इथे सीमा म्हणत असते, अक्षय तुला खरं सांगू का, तू बनवलेले सगळे पदार्थ ना आपण इथे नको उघडायला, आपण रमाच्या माहेरी उघडूयात. तेव्हाच तो म्हणत असतो, का असं का? तेव्हा ती म्हणते, अरे इथे आता आपल्या घरचे सगळे पदार्थ लोक आणतील, मग तिथे गेल्यावर हे उघडूयात आणि आपण जेवणाचा बेत सुद्धा तिकडेच ठरवूयात. तेव्हा अक्षय म्हणतो, अगं पण असं का? अरे मला सांग, ती इथे जेवेल त्यानंतर तिकडे कावेरीकडे पण जेवेल, मग तिला अपचन होईल ना. तेव्हा अक्षय म्हणतो, हो हो ठीक आहे तसं करूयात. इकडे आता रमाच्या घरी खूप सुंदर अशी तयारी केलेली असते आणि ह्यात आता डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी साईने त्याच्या आईला सुद्धा आणलेलं असतं. आणि तेव्हाच साई म्हणत असतो, मला इथे एंट्री नाही आहे पण माझ्या आईला तरी एंट्री आहे ना. आणि तेव्हाच खरंच तुमचा मुलगा खूप गोड आहे. तेव्हा त्याची आई बोलत असते, हो तो अगदीच लोकधार्जिन आहे. तेव्हा इथे मंगल म्हणत असते, म्हणजे काय? त्यावरती म्हणते, अहो म्हणजे लोकांना मदत करणारा. हे बघ रमा, मी तुझ्याकरिता काय आणलंय. आणि तेव्हाच काय आणलंय असं विचारल्यावर आता तिने आणलेला जो गजरा आहे तो इथे रमाला दाखवत असते. रमा प्रचंड खुश होत असते. तर आता इकडे मुकादमांच्या घरामध्ये सगळ्यांनी खूप सुंदर अशी तयारी केलेली असते. माहीला सुद्धा खूपच छान असं त्यांनी सजवलेलं असतं. लाल कलरची साडी, त्याचबरोबर जे वेगवेगळे दागिने असतात जे की डोहाळे जेवणामध्ये घालत असतात ते सगळे दागिने इथे आणलेले असतात. आणि आता प्रत्येक जणांनी कुठला कुठला पदार्थ इथे आणलेला आहे त्या पदार्थाचं इथे तो प्रत्येक वेळी कौतुक करत असतो. त्याचबरोबर इथे तर जी इरा आहे, इराने तर आता तिच्यासाठी पिझ्झा बर्गर आणलेलं असतं आणि भरपूर चीज घालून, कुणी चॉकलेट, कुणी मिल्कशेक, कुणी बदाम शेक, तर कुणी आईस्क्रीम असे पदार्थ इथे आता आणलेले असतात. आणि तेव्हाच आता इथे जी इरा आहे, इरा म्हणत असते, मला थोडंसं पेन होतंय सीमा, प्लीज जरा हात देतेस का. तेव्हाच आता इथे अभि म्हणत असतो, काय गरज आहे आई तिच्या पुढे पुढे करण्याची, इथली इथं तर तिला चालत यायचंय ना, येईल तिची चालत, तुला काही गरज नाही आहे तिथेपर्यंत तिला घ्यायला जाण्याची. असं म्हणूनच आता इरा सीमा म्हणत असते, अरे असू दे रे, त्यात काय झालं, हो वंस मी आलेच. असं म्हणून आता सीमा इराला हात द्यायला जात असते. तर इकडे मात्र सीमाचं हे वागणं मात्र इराला थोडंसं खटकत असतं. कारण आता इरा ह्या सगळ्या गोष्टी अशा बोलत असल्या कारणाने तिला असं वाटत असतं की आता हे नेमकं काय चाललंय. म्हणूनच इरा आता इथे सीमावरती थोडासा संशय घेत असते. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता मला हे सगळे पदार्थ खूप आवडतात. मला माहीत होतं तुम्ही माझ्याकरिता हे सगळे पदार्थ आणणार आणि आता मी हे सगळे पदार्थ टेस्ट करणार. इथे दरवाजाशी उभा असलेला अक्षय हे सगळं काही पाहत असतो. तो मनातच विचार करतो, कमाल आहे, रमाला तर हे पदार्थ कधीच आवडत नाही किंवा ती त्या पदार्थाकडे ढुंकून सुद्धा बघत नाही. मला वाटलं तिला हे पदार्थ अजिबात आवडणार नाही, तिला उलट मी बनवलेले सगळे पदार्थ आवडतील आणि तिला मिरचीचा ठेचा, कैरीची चटणी, त्यासोबत धपाटे, आळूवडी हे सगळं काही तिला आवडायचं. पण हे आता मी नवीनच काहीतरी काय बघत आहे, कमाल आहे ह्या सगळ्या गोष्टीची. रमाला हे असलं काहीतरी आवडेल ह्याचा मी कधी विचारच केला नव्हता. असंच आता इथे जो अक्षय आहे तो इथे विचार करत असतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला पंकज साईला म्हणत असतात, किती रमावर प्रेम करताय, खरंच तुम्हाला रमा मनापासून आवडते ना, आणि तिच्या आनंदासाठी तुम्ही एवढं सगळं करताय, काय म्हणायचं, तुम्हाला किती त्रास होत असेल. त्यावर आता साई म्हणत असतो, तुम्हाला खरं सांगू का, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच हे माझ्यासाठी सगळं काही आहे आणि त्यांचा आनंद पाहिला की मला खूप समाधान मिळतं. आणि त्यासोबतच पंकज म्हणत असतो, एवढं प्रेम करता तुम्ही आमच्या रमेवर आणि तुम्हाला ती एवढी आवडती, तुम्हाला माहीत आहे की ती दुसऱ्या कोणाची तरी आहे तरी सुद्धा. त्यावर साई म्हणत असतो, मी प्रेम करतो, माझं मन आहे ते, आणि असं नाही की त्यांनी सुद्धा माझ्यावर प्रेम करावं, पण खरं प्रेम म्हणजेच तर त्याग आहे ना.
असं इथे साई पंकजला सांगत असतो आणि तेव्हाच इथे पंकज साईचं भरभरून कौतुक करत असतो. तुम्ही एवढ्या सगळ्या काही गोष्टी इथे रमेशसाठी करत आहात आणि तेव्हाच ह्या सगळ्या काही गोष्टी इथे केल्याच्या नंतर आता खरंच तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. असंच आता इथे जे काही पंकज आहे ते इथे बोलत असतात. पंकज म्हणत असतात, पण साई ह्या सगळ्यातून तुला दुःखाशिवाय काहीच नाही मिळणार. तेव्हा तो म्हणतो, दुःख नाही हो, नाही मामा तसं काही नाही आहे, मला ह्या सगळ्यातून समाधान मिळणार आहे. आणि खरं प्रेम म्हणजे काय, तर खरं प्रेम म्हणजे त्याग, हो की नाही, असंच इथे बोलणं सुरू असतं. आता इकडे मुकादमांच्या घरी प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या नावाचे टॅग दिलेले असतात. इथे माहीच्या हातामध्ये मी आई, तर अक्षयच्या हातामध्ये मी बाबा, सीमाच्या हातामध्ये मी आई, तर आनंद, अभि आणि जान्हवीच्या हातामध्ये मी काका आणि काकी, असं सगळं काही इथे दिलेलं असतं. थोडासा अक्षय मात्र इथे अपसेटच असतो, कारण त्याला थोडंसं हिचं वागणं खटकलेलं असतं. आता इथे सीमा म्हणत असते, आता आपल्याला पटापट आटपूनच तिकडं जायचं आहे. आणि तेव्हाच आता तो तिकडे कसा येऊ शकतो असं इरा म्हणते, कारण अगं त्याची फ्लाईट आहे ना. आणि तेव्हा सीमा म्हणत असते, हो पण आता जर तो तिकडे आला तर सगळ्यांनाच आनंद होणार आहे ना. आणि तेव्हाच इरा म्हणत असते, हो पण अगं काय गरज आहे तिकडे येण्याची, आणि त्याची फ्लाईट आहे, त्याचं इथे पॅकिंग आहे, त्या सगळ्या गोष्टी इथे करायच्या आहेत ना. तेव्हाच मध्ये जान्हवी म्हणते, आपण ह्या सगळ्या गोष्टींबरोबर आता फोटो काढूयात का छान. आणि सगळ्यांसोबतच फोटो काढण्याचा प्रोग्राम सुरू होतो. पण आता अक्षय म्हणत असतो, जर रमाला मी तिकडे यावंसं वाटलं तर मी नक्कीच तिकडे येईल. आणि तेव्हा आता रमा म्हणत असते, नाही तुम्हाला तिकडे येण्याची काहीच गरज नाहीये, कारण तुमची तिकडं आलात तर तुमची दगदग होईल ना, असंही ते रमा बोलते. आणि तेव्हा म्हणजे माही बोलते, म्हणजेच अक्षयला हे सगळं ऐकल्याच्या नंतर धक्काच बसत असतो. तर आता इकडे रमाची ओटी भरण्याचा कार्यक्रम अक्षरशः सुरू झालेला असतो. आता एक एक जण औक्षण करूनच तिची ओटी भरत असतं. कोणी श्रीफळ देऊन, तर कोणी आणलेले फळ देऊन, तर कोणी वस्त्र देऊन, आणि त्यासोबतच तिला आणि तिच्या बाळाला भरभरून आशीर्वाद देतात. आता मंगलमावशी तिची ओटी भरायला येतात, तर तिथे ज्या त्यांच्या कॉलनीतल्या आलेल्याच बायका असतात त्या म्हणत असतात, हो तुम्ही कशी ओटी भरू शकता, तुम्ही तर मूलबाळ नाहीये, तुम्हाला तुमचं बोट पिकलं नाहीये, तुम्ही वांचा आहात. आणि तेव्हाच आता इथे मंगलाच्या डोळ्यात पाणी येतं. पण रमा म्हणत असते, अहो मावशी काय बोलताय तुम्ही, हे ती माझी मावशी आहे, तिने मला जन्म दिला नसला तरी सुद्धा मी तिची मुलगीच आहे. आणि रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती कधीही चांगलीच आहेत. आणि तुम्ही हे सगळे विचार मनातून काढून टाका. माझी मावशी माझ्यासाठी सगळं काही आहे, मी तिची मुलगी आहे. लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळले मी तिच्या. जन्म दिला की कोणी आई होतं असंच तर नाही ना. तसंच इथे माझ्या मावशीचं सुद्धा आहे. मावशी तू माझी ओटी भर ग, असं म्हटल्यावर आता रमाचे हे विचार ऐकल्यावर सगळ्यांना आनंद होत असतो. कावेरी आणि मंगलाच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं. आता इकडे रमाकडे निघण्याचा यांचा कार्यक्रम सुरू असतो. माहीला आता चेंज करण्यासाठी पाठवणार असतात. तेवढ्यात सीमा येते आणि सीमा इराला म्हणत असते, वंस तुम्ही पुढे व्हा, अक्षय जायचं आहे ना, मी अक्षयची बॅग भरण्यासाठी मदत करते. त्यावर ती म्हणत असते, अगं असं काय करतेस, त्याचा तो येईल ना. आणि तेवढ्यातच आता सीमा म्हणत असते, नाही वंस, शपथ, मला माहितीये तुम्ही घातलेली शपथ आम्ही अजिबात मोडणार नाही. माझा अक्षयवर प्रचंड जीव आहे. आणि तेवढ्यातच आता ठीक आहे लवकर ये, असं म्हणूनच सीमा आत निघून जाते. तर आता इथे माही म्हणत असते, आता तुम्हाला पबला सोडशील का. तेव्हा ती म्हणत असते, ह्या अवतारात जाणार आहेस का, जा पटकन गेस्ट हाऊस मध्ये जाऊन हे कपडे बदल. आणि तेव्हा ती तिला पटकन पाठवते. सीमा म्हटलेली असते की तुम्हाला इथे तिला नेऊन सुद्धा हे सगळं काही इथे करावं लागणार आहे ना, म्हणजेच तिचे कपडे, तिचा अवतार, हा सगळा काही बदलावा लागणार आहे ना. आणि त्याबरोबरच आता ह्या सगळ्या गोष्टी इथे होत असताना सीमा अक्षयकडे जाते. सीमा अक्षयकडे गेल्याच्या नंतर त्याला म्हणत असते की काय रे अक्षय, तू पॅकिंग करतोयस आणि त्यासोबतच तुला पॅकिंग करण्याची आत्ताच काही गरज नाहीये. आता सीमा म्हणत असते, अक्षय तू एक काम कर,
अजिबातच तू आत्ता लगेचच इथे जाऊ नकोस, तुझी ही पॅकिंग कर आणि रमाकडे चल. अरे रमाकडे गेलास तर तिला आनंद होईल आणि तुझी भेटसुद्धा होईल. तेव्हा अक्षय म्हणतो, भेट होईल म्हणजे? अरे म्हणजे पंकज, कावेरी मंगलची भेट होईल की नाही आणि रमाला सुद्धा बरं वाटेल. तुला माहिती ना, ती फक्त वरवर नाही म्हटलेली आहे, पण तिच्या मनातून तू तिथे यावेस असं तिला वाटते. इकडे आता मंगलने रमाच्या म्हणण्यानुसार इथे तिचं औक्षण केलेलं असतं आणि तिची ओटी सुद्धा भरलेली असते. तेव्हाच इथे रमाला आनंद झालेला असतो, कारण तिची आई आणि मावशी खुश असतात आणि कडकडून ती तिच्या मावशीला सुद्धा गळाभेट घेत असते, मिठी मारत असते. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा इथे होणार असतो. आता इथे सीमा सुद्धा येऊन पोहोचलेली असते, इरा आलेली असते. तेव्हाच आता अक्षय आतापर्यंत आलेला नाही म्हणून रमा सीमाकडे पाहत असते. तेव्हा सीमा म्हणत असते, अगं खरं सांगू का, म्हणजे तिची मजाक घेत असते. अक्षय हा येणारच होता ग, पण काय असं म्हणता क्षणी अगं पण काय, आला आहे तो. आणि तेव्हाच रमाच्या चेहऱ्यावरचा आनंद इथे तो पाहत असतो. सीमाला सुद्धा आनंद झालेला असतो आणि ज्या मुकादमांच्या घरी माहीचं इथे डोहाळे जेवण झालं आणि आता इथे रमाचं डोहाळे जेवण होत आहे. आता मात्र इथे अक्षय दोन्ही सुद्धा रमाच आहेत, पण इथली रमा आणि तिथली रमा यामध्ये किती जमीन आसमानचा फरक आहे ही गोष्ट मात्र अक्षयच्या नजरेमध्ये आलेली असते. तिथल्या रमाला ते पदार्थ आवडत होते, तर इथे हिला हे पदार्थ कसे आवडू शकतात. आता अक्षय इथे आल्यामुळे इरावती चिडलेली असते आणि आता इरावती चिडल्यामुळे मात्र ती खूपच मोठा इथे प्लॅन करत असते. ती आता इथे कावेरीच्या किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये गेल्याच्या नंतर ती गॅस चालू करूनच म्हणत असते, आता सीमा तू माझ्या विरोधामध्ये गेलेली आहेस ना, तर बघच मी आता काय करते. असं म्हणूनच आता गॅस ती ऑन करते आणि अगदीच तिचा जो प्लॅन आहे तो इथे ती करायला स्टार्ट करत असते. इकडे सर्वजण आनंदामध्ये असतात. अक्षय आल्यामुळे आता इथे जी रमा आहे ती सुद्धा खूपच जास्त खुश झालेली असते. पण ह्या आनंदावर आता इथे इरावती विरजण टाकेल का किंवा आणखी काही करेल हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि रंजक असतं. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा मुरंबा या मालिकेचे असे छान छान अपडेट्स. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.